माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. टायमिंग सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि सकाळीच मी पसारा आवरायला सुरुवात केली, कारण किचनमध्ये जास्त काम नव्हतं. दीपक पण नाही, तो गेलेला आहे बेळगावला आणि आज येणार आहे. म्हणजे 2-3 दिवसाचा त्याचा टूर होता. जाणं येणं यामध्ये 3 दिवस मोडतात. म्हणजे 7 तारखेला जेही डॉक्युमेंट जमा करायचे होते ते केलेलं आहे. आणि एक चूक झाली की मी 6 तारखेला दीपक घरातून निघाला आणि मी तुम्हाला सांगितलं त्या दिवशी 7 तारीख आहे. 7 तारखेला तर तो बेळगावमध्ये पोहोचलेला होता. तर होता छोट्या मोठ्या चुका बोलतो वेळेस 6च्या जागी 7 तारीख सांगितलेली होती. आणि लगेच त्या व्हिडिओवरती एका ताईंची कमेंट आली की त्या ताई म्हणत होत्या, एक ताई आज 6 तारीख आहे. तर तुमचं योग्य असतं. छोट्या मोठ्या चुका माझ्याकडनं होत असतात घाई गडबडीमध्ये. तर थोडाफार पसारा आवरला. म्हणजे रात्रीच सगळा किराणा वगैरे आणून ठेवलेला होता, तेही डब्यात भरून ठेवलं, जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं. अगोदरच्या व्हिडिओ इथं स्टॉप झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथूनच मी कंटिन्यू केलेला आहे. तर बाकीचं तर सगळं भरून ठेवलं, पण चिंच भरायची राहिलेली होती. म्हणजे मनुकेही खूप सारे आणलेले होते. छोट्या डब्यात मी काढून ठेवले, जी मी आणलेल्या आहेत भरल्या त्यामध्ये, आणि खूप सारे होते म्हणून स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवलेले आहेत. तर दूधही गरम करायला ठेवलेलं आहे. आणि चिंच जे आहे ना ते मी म्हणजे हे पण कालच आणलेले आहे. चिंच बघू शकता, नवी चिंच आहे ही. आणि वर्षाला मला 2 किलो चिंच लागते, कारण वरण जे आहे ना ते जास्त प्रमाणात बनतं. बिना चिंचेचं वरण कधीच बनत नाही. टमॅटो वगैरे टाकून जे वरण आपण बनवतो ना त्यामध्ये तितका टेस्ट येत नाही असं मला वाटतं. म्हणजे सवय झालेली आहे आम्हाला, एक चिंच घातल्याशिवाय वरण बनत नाही. त्यासाठी 2 किलो चिंच मला वर्षाला लागते. पण हे चिंच फक्त अर्धा किलो आहे. तर असो, आता तात्पुरती आहे, नंतर मी आणायला लावणार आहे. तर यामध्ये जे ही चिंचुके वगैरे आहेत ते अगोदर काढायचे आहेत, कारण यानं चिंच लवकर खराब होते. मध्ये आळी किडे हे सगळं होतात चिंचुक्यामुळे. तर ते सगळं मी निवडून काढलेलं आहे. आणि चिंच जे आहे ना आपल्याला उन्हाला पण टाकायची आहे. उन्हाला टाकून मीठ भरून ठेवायचं आहे. पण सगळी चिंच आणल्यानंतर, म्हणजे आता 2 किलोचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पण अर्धाच किलो आहे ही. तर सगळी चिंच आणले 1-2 किलो, तर उन्हाला टाकून मीठ भरून ठेवणार आहे. म्हणजे 1 वर्षभर चिंच काहीच होणार नाही आणि कलरसुद्धा चेंज होणार नाही त्याचा. चिंच वगैरे निवडून आपल्याला ठेवायचं असतं वर्षभराचं. तर आता एक वस्तू आपण जमा करत असतो, जसं कांदे आहेत, नंतर चिंच आहे, ज्वारी, तांदूळ, डाळीसाठी तूर, हरभरे, हे सगळं आणायचं असतं. डाळी म्हणजे वर्षभराचं आपल्याला जमा करून ठेवायचं असतं. एक सुरुवात आता झालेली आहे. म्हणजे आणखी तुरीच्या राशी, हरभऱ्याच्या राशी होण्यात आहे. तर ते सगळं आणायचं आहे. डाळ करायची आहे. डाळ कशा पद्धतीनं करते पूर्ण शेअर करणार आहे. तर असो, इकडं थोडंफार मी भरून ठेवलेलं आहे. भाज्या मी धुवून बाहेर टी टेबलवरती टाकलेल्या आहेत आणि फॅन ऑन केलेले, हडकत राहतील ते. नंतर मी निवडून ठेवणार आहे. अगोदर मी आता देवपूजा करत आहे. म्हणजे अगोदर हे सगळं पसारा आवरत बसले, कारण किचन काउंट भरून झालेलं होतं. ते रात्री जशाल तसंच ठेवलं. कालचा दिवस एकदम बेकार गेला होता माझा. फक्त दिवसभर बसूनच विचार करतच मी दिवस घातलेला होता. कुठलीच कामं मी आवरली म्हणून आज सकाळपासून मी सुरुवात केलेली होती. तर झालेली थोडंफार पसारा आवरलेलं आहे. आता देवपूजा मी करत आहे. देवपूजा झाली, दीप प्रज्वलित केलेला आहे. धूप लावून ओवाळून घेऊ, देवाचे दर्शन करून घेऊ, तुळशी पूजन, उंबरा पूजन करून आली की मी परत मग भाज्या वगैरे निवडणार आहे. कपडे धुवायचं नंतर होणार आहे. म्हणजे दीपक आल्यानंतर धुवा असं विचार आहे, पण आभाळ खूप आलेलं आहे. असं वाटतं आता लगेच पाऊस येणार का काय असं झालेलं आहे. तरी पण बघूया. दीपकला फोन करते, लवकर आला तर ठीक आहे. काय करताय ना दीपक, एसटीला आला तर थोडंसं लवकर येणार आहे, पण तो फक्त ट्रेनलाच येत आहे. बेळगावनी ट्रेनला आला, गुलबर्ग्याहून परत ट्रेन धरला बिदरची. मग बिदरहून इकडे ही ट्रेनलाच येणार आहे असं म्हणत आहे. ट्रेन थोडंसं निवांत येते म्हणून त्याला यायला थोडासा लेटच होणार आहे. म्हणत होता नाश्ता वगैरे केलेला आहे मम्मी, थोडंसं निवांतच येतो मी, ट्रेनला येणार आहे. तर ठीक आहे म्हटलं, कसं त्याच्या मनाला जसं येईल तसं येईल. तोपर्यंत मी माझी कामं आवरते. म्हणजे वेट करत बसले तर कुठलंच होणार नाही. आपली कामं जिथल्या तिथेच राहतात. मी कधीच कुणाचं वेट करत नाही, कारण जी माझी कामं समोर दिसतात ते मला करणं गरजेचं वाटतं. वेट करत बसलो तर आपलं खूप नुकसान होतं. वेळेचं तर वेस्ट होणारच आहे. वेळ तर आपलं वाया जाणारच आहे. म्हणजे आपण जेव्हा वेट करतो ना ते घरी लवकर येत नाहीत. मग त्यामध्ये आपला टाईम खूप सारा वेस्ट जातो. तर कुठली तरी कामं आवरत राहावी, म्हणजे बोरी होत नाही. नाहीतर असंच वेट करत बसतो, खूप बोर होतं, वेळ जाता जाईना असा प्रकार होतो. तर देवपूजा झालेली आहे. कणी मी म्हणून ठेवली, सकाळी जी स्वयंपाक बनलेला आहे दिनेशला देण्यासाठी, त्यामध्ये थोडीशी कणी मी ठेवलेली आहे. म्हणजे गार झाल्यानंतर चपाती खावीशी वाटत नाही. दीपकानंतर गरम करून देणार आहे. पण अगोदर मी भाकरी बनवते, म्हणजे यांचं आणखीन जेवण झालेलं नाही. तर हे जेवण करायला येतील. अगोदर मी भाकरी वगैरे बनवून ठेवते. बाकीचा स्वयंपाक झालेला आहे. तुरटीची भाजी, भात हे सगळं बनलेलंच आहे. देवपूजाही झालेली आहे. आता नंबर कपड्याचा. कपडे धुवण्या अगोदर मी सगळ्या भाज्या निवडून ठेवणार आहे, कारण टी टेबलवर ठेवल्या त्या हडकत राहतील, म्हणजे हडकल्या जातील. तोपर्यंत मी भाकरी बनवून घेते. तर इकडे ज्वारीची भाकरी मी बनवत आहे. इकडच्या काउंटर बनवत आहे, कारण तुम्हाला माहीतच आहे गॅसचं सिस्टम उलटा आहे. इकडच्या साईडला जे आहे ना तिकडे मी चपाती आणि भाकरी जी आहे इकडे बनतात. म्हणजे इकडच्या काउंटर बनतच नाही, ते सेकलं जात नाही व्यवस्थित. थोडंसं अवघड होतं मला. तरी पण असो, आता हे लावलेलंच आहे.
तर आता असो काही नाही, छोट्या छोट्या गोष्टी अशा थोड्याशा इग्नोर आपल्याला कराव्याच लागतात. तर भाकरी बनवून घेतल्या म्हणजे जास्ती बनवल्या, कारण दीपकानंतर चपाती तर बनणारच आहे. आणि जास्त भाकरी बनवल्या तर खपतही नाहीत, कारण बाबाही नाही आहेत आणि जेवण करणार एकटे, आणि मला दोन्ही चालतं, चपाती भाजी मी दोन्ही खात, म्हणजे चपाती भाकर दोन्ही चालतं मला. तर त्यामुळे थोड्याच भाकरी बनवल्या. तर झालेले स्वयंपाक हे येऊन जेवण वगैरे करून गेलेले आहेत. आता नंबर आहे मेहंदीचा, म्हणजे मला मेहंदी लावायची होती, तर त्याचा मुहूर्तच लागणार, खूप दिवस झाला असं झालेलं होतं. तर इकडे निशा काळी मेहंदी मी घेतलेली, हीच मेहंदी लावते मी. तर मेहंदी भिजत ठेवणार आहे, जोपर्यंत मेहंदी एक अर्धा तास भिजत राहील तोपर्यंत मी भाज्या वगैरे निवडून घेते, तोपर्यंत हे भिजली जाईल. तर इकडं मेहंदी मी मोठ्या भांड्यात काढून घेतलेली आहे आणि थोडंच पाणी टाकून मी छान मिक्स करत आहे. यामध्ये ना चहा पावडर वगैरे शिजूनही टाकतात, लिंबू टाकतात, म्हणजे थोडंसं याला काय म्हणतात, रंग यायचं जे असतं ना ते म्हणतात, लिंबू वगैरे टाकल्याने येत असतं. तरी पण बघा हे काळी मेहंदी यायला तितकं काही करावं लागत नाही. जे गोल्डन म्हणजे लाल कडची मेहंदी असते ना त्यामध्ये खूप सारं घातलं जातं, हे ते मी लावत नाही. तर मेहंदी काढून ठेवलेली आहे, तोपर्यंत हे आलेले आहेत. आणि हे आलेले डबे मी जेव्हा जनरल स्टोअर्समध्ये गेलेले होते तिथं त्या भैयाला म्हणलेलं होतं की मला फ्रीजमध्ये ठेवण्याचे डबे, जे सेट असतो ना डब्याचा, ते चौकोनी डबे असतात आणि हे व्हाईट अँड कलरमध्ये असतात. ते पण हे बघा कलरफुल डबे दिले त्या भैयानं, म्हणजे मी सांगितलेलं होतं त्यावेळेस नव्हते ते, तर ते भैया म्हणत होते की मी घेऊन येणार आहे, म्हणजे मी मागवणार आहे तुमच्यासाठीच फ्रीजमध्ये ठेवण्याचे, पण अशा पद्धतीचे आणलेले आहेत. पण मला काही डबे तितके आवडले नाही, तरी पण आता यांनी आणलेत, म्हणजे ते भैया यांना बोलून पाठवून दिले डबे, की सांगितले वहिनीनं घेऊन जावा म्हणलेले, म्हणून हे आणलेले. ते बघा अशा कलरचे डबे छान आहेत, पण फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी मला तितके योग्य वाटले नाही. ते म्हणजे चौकोनी डबे असतात ना ते जास्त स्पेस धरणार नाहीत फ्रीजमध्ये, सुंदरही दिसतं, त्यामध्ये काय ठेवलं ते पण दिसतं व्हाईट कलर असल्यामुळे, पण एक कलरफुल डबे होते, मध्ये काय ठेवलं ते दिसणार नव्हतं. तरी पण आता आणलेले आहेत, आता काय करावं, आता परत तर देणार नाही, तरी पण बघणार आहे मी ऑनलाईन वगैरे बघणार आहे. फ्रीजमध्ये ठेवायसाठी तितके व्यवस्थित नाहीत, कारण त्यामध्ये काय ठेवतो ते दिसणार नाही, त्यामुळे ह्या डब्यामध्ये दुसरं काहीतरी ठेवता येईल. पण आता सध्यापुरतं मी भाज्या निवडून यामध्ये ठेवणार आहे. तर यांचं जेवण खाणं झालं, परत गॅरेजला गेलेले आणि सोनल आलेली आहे आता, म्हणजे अगोदर यायचं माहिती नव्हतं, पण काहीतरी काम असतं, कॉलेजचं ॲडमिशन पण इथंच आहे, त्यामुळे कुण्या ह्याच्यानं आली तर घरी येतात आई किंवा सोनल. तर आलेली आहे, आल्यानंतर सोनलला म्हणलं जेवण वगैरे कर, तरी पण आता बसलेली बोलत थोडा वेळ. आणि हे डब्बे जे आहेत ना सगळे मी बघत आहे की यामध्ये वास वगैरे येतो का, म्हणजे जेव्हा हे असे डबे आपण मागवतो यामध्ये थोडासा वेगळाच वास येतो, पण यामध्ये वास वगैरे काही नव्हता, त्यामुळे सगळ्या भाज्या वगैरे निवडून मी यामध्ये ठेवणार आहे. भाज्या छान स्वच्छ धुवून मी ठेवल्या, पूर्ण पाणी हाडकले गेलेले भाज्यांचं, आणि थोडाफार पसारा झाले ते पण आवरत आहे माझ्या जरा, या रूममधून त्या रूममध्ये, त्या रूममधून या रूममध्ये चालूच आहे. तिकडं थोडं इकडं थोडं पसारा होतच असतो आणि त्या आवरायची आपल्याला गरजच होते. सोनल ते डबेच बघत होते की छान येतं, म्हणजे क्वालिटी छान आहे, फक्त मला जे कलर आहे ना त्या कलर आपण जर यामध्ये ठेवलं तर ते दिसणार नाही, म्हणून मी ते डबे नको, मला मी ऑनलाईन मागवणार आहे. फ्रीजमध्ये ठेवण्याचे सेट असतं ना छान असतात तेच मागवणार आहे. तर हे जे सोनल येते वेळेस ना हे आवरे नंतर ढाळी घेऊन आलेली आहे, म्हणजे आता वेळामुषा आलेली आहे. आई म्हणत होती की उद्याच्याला आपल्याला भाजीपाला, म्हणजे उद्याच्याला भजी वगैरे बनवायचं असतं, तर आईनं सगळं पाठवून दिलेलं, भजी बनवायला काय काय सामग्री लागते. आवऱ्याच्या शेंगा आहेत, ढाळे आहेत, तुरीच्या शेंगा आहेत, हे सगळं पाठवलेलं. नंतर परत जे सुकले हरभरे असतात ना, हरभरे, आवरे, वटाणे, हे सगळं दिलेले, जे भजीला आपल्याला लागतं ते सामग्री, तर ते सगळं मी काढून ठेवते. जे हे कडधान्य ते मी भाजून ठेवणार आहे थोडंफार, कारण आवऱ्याला खूप लवकर किडे वगैरे लागतात. आणि जे ओल्या शेंगा आहेत ते उकडून खाणार आहे, कारण मी भजी बनवणार नाही, मी जाणार आहे गावाकडे, कारण पूजाला एकटीला जमणार नाही सगळं करण्यासाठी, तर तिकडे मी वर्षाला जात असते, आमदाही जाणार आहे. भजी वगैरे काही करणार नाही, सगळं मी उचलून ठेवत आहे, म्हणजे डब्यात वगैरे नंतर भरणार आहे मी. आता थोडीशी घाईगडबड आहे, कपडे वगैरे धुवायचे आहेत, त्यामुळे मला अशा पद्धतीने फक्त बघितलं आणि बांधून ठेवलेलं आहे. तिकडच्या रूममध्ये सोनाला देत आहे की तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेवा. आता आणखीन म्हणजे जेही एक्स्ट्राचं असतं इकडच्या रूममध्ये मी ठेवत असते, किचन काउंट आहे तिकडं ठेवत असते, तिथं राहत असतं जे हे आहे. आता जी आवरे मी बडवून ठेवले आहेत, म्हणजे त्याच्या साला वेगळ्या केल्या आहेत, पण ते आणखीन मला पाकडायचं पण आहे, ते पण तिकडेच ठेवलेले आहे. सगळं एकत्र नीटनेटकं करून थोडंसं भाजून मी ठेवणार आहे, म्हणजे किडे लागणार नाहीत, पण ते सगळं नंतर करणार आहे. अगोदर भाज्या निवडून घेऊ. तर हिरवी मिरची, पेरू, नंतर शेवग्याच्या शेंगा आहेत, मेथी, कोथिंबीर सगळं मी धुवून टाकलेलं होतं, फॅन ऑन केलं होतं, पूर्ण पाणी हडकलेलं आहे. तर हे जे डबे आहेत ना आता यामध्येच ठेवणार आहे. तर सोनले एक डबे मला आणून देत आहे. अगोदर जे मोठा डबा आहे त्यामध्ये मिरची देठं काढून मी ठेवणार आहे, म्हणजे ते थोडंसं मोठं पण आहे आणि मिरच्या पण थोड्याशा जास्त प्रमाणातच आहेत, तर त्यामध्ये ते व्यवस्थित बसल्या जातील. आणि जी मेथी आहे हे ते सगळं दुसऱ्या वेगळ्या डब्यात मी ठेवणार आहे. आणि सोनली मदतीला आलेलीच आहे. सोनली म्हणत आहे ते आपण दोघं मिळून हे करूया, म्हणजे तिला कम्प्युटरचं ॲडमिशन पण घ्यायचं आहे, कम्प्युटर क्लासचं. तर तीच म्हणत आहे मैत्रिणी येणार आहे, तोपर्यंत थांबलेली आहे माझ्यापाशी, म्हणजे 1 वाजता ती घरातनं निघणार. जेवण वगैरे करून म्हणजे आता थोडंफार माझ्याशी बोलत मदत करत आहे. तर माझी कामं ही खूप सारी राहिली, कपडे धुवायचे आणखीन. तर सोनल मी इतक्या भाज्या निवडून घेऊ, नंतर ही जेवण वगैरे करून जाईल, मग मी पुढची कामं आवरणार आहे. तोपर्यंत दीपक येईल. थोडंसं सोनं वाटतं मला एकटीला, बाबा पण नाही आहेत, दीपक पण नाही आहे, दिनेश कॉलेजला
गॅरेजला, मग हे गॅरेजला असं होतं की एकटं फिरत असते कामासहित, पण थोडंसं सोनं वाटतच असतं. सवय झालेली नाही की सगळ्यासोबत राहणं बोलणं यामध्येच आपला वेळ जात असतो, पण कोणी नसलं तर खूप सोनं वाटतं. त्यामुळे सोनाला लई छान वाटत आहे मला. तिला थोडा वेळ बसून घेणार आहे, तोपर्यंत दीपक पण येईल. आणि काल जो व्हिडिओ आला त्यावरती तुमचे असे कमेंट होते की ताई येळा अमावस्याचा व्हिडिओ कधी येणार आहे, म्हणजे बघायला आवडेल आम्हाला असं म्हणत होता. तर हो, लवकरच पाठवणार आहे मी. तर इकडे शेवग्याच्या शेंगा जे आहेत ना, तेही अशा पद्धतीने तुकडे बनवून मी डब्यात भरून ठेवलेत, म्हणजे ज्यावेळेस आपण करायला घेऊ त्यावेळेस आपल्याला थोडंसं इझी जातं, म्हणजे जास्त विचार करावा लागत नाही. पटकन घेतलं, बनवलं. पण ज्यावेळी ती वेळ भेटतो ना, दुपारच्या वेळेत असो किंवा जेव्हाही मला खाली वेळ भेटतो त्यावेळेस मी ही कामं करत असते. कारण सकाळी आपली घाई गडबड असते, धावपळ होते खूप, कारण सगळे जाणार असतात आणि त्यावेळेस आपल्याला कमी वेळामध्ये सगळं करायचं असतं. म्हणून मी जेव्हाही खाली वेळ भेटतो निवांत असतं, म्हणजे आपल्याला निवांत तर कधीच नसतं. आपल्या घरात कामं इतकी असतात ना, दिवस रात्र करा कमीच आहे, कारण प्रत्येक कोपऱ्यात आपल्याला कामं निघत असतात. तरी पण वेळ काढून हे करणं गरजेचं आहे, म्हणजे थोडीफार उद्याचा विचार आपल्याला करून चालणं हे गरजेचं होतं. पण थोडंफार मी याच वेळेत हे सगळं आवरत असते. तर सगळी मेथीची भाजी, कोथिंबीर सगळं निवडून डब्यात भरून ठेवले, हिरवी मिरची देठं काढून ठेवलेले आहेत. आणि शेवग्याच्या शेंगा जे आहेत ना, अशा पद्धतीने मोठे मोठे तुकडे बनवून थोडंफार सोललेले, पूर्णपणे सोललेलं नाही आहे, पूर्ण साला काढायचे नाही त्याच्या, कारण ते एकदम असं होतं ना, चोता होतं शिजल्यानंतर, त्यामुळे थोडंफार काढलेलं आहे. आणि डब्यात भरले आणि थोडेफार शेंगा इकडे सोनाला दिलेत, म्हणजे आईला ना शेवग्याच्या शेंगाची भाजी खूप आवडते, तर तेच म्हटलं जातवेळेस घेऊन जा आईसाठी. तर पिशवी दिलेली आहे, पिशवीमध्ये घालून घेईल. पेरू वगैरे मी काय डब्यात वगैरे भरणार नाही, ते अशाच ताटात ठेवणार आहे, कारण पेरू अशा असतात ना, येता जाता खाण्यासाठी लागतच असतात. आणि इकडे भाजीवरच्या शेंगा मी ताटात काढून ठेवली, म्हणजे भजी तर बनवणार नाही, पण असंच मीठ टाकून शिजवलं आणि खायला घेतलं ना, खूप छान लागतात ते काय आवऱ्याच्या शेंगा, म्हणजे पावट्याच्या शेंगा. तर सोनल बघत आहे, म्हणजे सोनल जेव्हा आलेली होती तेव्हा मी डबे आणलेले नव्हते, ती मी तेच म्हणत आहे, ते खूप सुंदर वाटत आहे ते डबे. तर हो, खूप सुंदर दिसत आहेत. तर त्या डब्यामध्ये मी थोडाफार किराणा भरले, थोडीफार रिकामी पण येते त्यामध्ये, म्हणजे काजू वगैरे घालून ठेवण्यासाठी छोटे डबे आणलेले होते ना, काजू यावेळेस संपलेले आहेत, ते आल्यानंतर भरून ठेवणार आहे. एक डबा मनुक्यानं भरलेला आहे, दुसरा बदाम काजू, 3 डबे मी आणलेले होते. तर असो, थोडंफार किराणा आणल्यानंतर भरून ठेवणार आहे. आणि बाकीचे जे डबे आहेत ना, हे भाज्या वगैरे घालून ठेवले, असे 5 सेट आहेत म्हणजे या डब्यावरचे. तर 2 डबे रिकामी राहिलेले आहेत, ते वरच्या साईडला आम्ही ठेवलेले आहे बघा, खूप सुंदर दिसत आहेत. आणि यामध्ये असंच काहीतरी घालून ठेवणार आहे मी, भाज्या ठेवणारच नाही, कारण ते आतमधलं दिसतच नाही, खराब झाली तरी पण दिसणार नाही, त्यामुळे ठेवणार नाही. तर असं ही सगळी कामं आवरलेली आहेत, माझे कपडे वगैरे धुवून टाकलेले आहेत. आता मी मेहंदी लावली, म्हणजे सोनं थोडा वेळ बसलेली होती तेव्हाच मी मेहंदी लावून घेतलेली होती. आणि आता हडकली धुवून पण घेतलं. अगोदर मी हेअर ड्रायर घेतलेलं आहे, यानं केस सुकवणार आहे, कारण थंड वातावरण झालेले, आभाळ पण आलेलं आहे. तर अगोदर मी आतमध्येच हे करत होते, पण थांबल्या अवघड होत होतं म्हणून बाहेर आलेले, निवांतपणे TV ऑन केलेली आहे, निवांतपणे केस सुकवून घेते. दीपक आणखीन आलेला नाही, टाईमही खूप झालेला आहे, 1:30 वाजले दुपारचे. म्हणत आहे मग मी निवांत येणार आहे, ट्रेनला येणार आहे, असं येणार आहे, तसं त्याचं चालू आहे. ट्रेनमध्ये आहे, पण निवांत ट्रेन, म्हणजे लोकल ट्रेनना थांबत येते, त्यामुळे थोडासा वेळ त्याला जास्त लागत आहे. असं येईल इतक्यामध्ये, तोपर्यंत मी हेअर ड्रायरने केस वगैरे सुकवून घेते. हे पण दुपारचं जेवण करायला आणखीन आलेले, त्यांना फोन लावलेला होता, येतील इतक्यात हे, तोपर्यंत मी जितके काम आहे तितकं आवरून घेते, मग सगळेच येतील तोपर्यंत. तरी बघा, दोघं बापलो की एकदाच आले, म्हणजे हे जेवण करायला आणि दीपक आलेला आहे. आल्यानंतर अगोदर आंघोळ वगैरे केला आणि हेअर ड्रायर इथंच ठेवलेलं होतं मी. तर हाही केस सुकून घेत आहे. आता दीपकलाही म्हणजे जेवण आणखीन केलेला नाही आहे, चपात्या करते गरम गरम, यालाही जेवायला वाढते. म्हणत होता सकाळी झालेला नाश्ता, त्यावरती काही खाणंपिणं झालेलं नाही, कारण बाहेर गेलं तर उपासमार खूप होतो मुलांचा, वेळेत काहीच भेटत नाही यांना. दीपकला तेच म्हणत आहे की गरम गरम चपाती बनवून देते, तू जेवण कर अगोदर. तर दीपकचं जेवण खाणं झालं, थोडा रेस्ट घेतला, कारण झोप व्यवस्थित झालेली नाही दीपक, की 2 दिवस त्याची खूप हैराण, खूप धावपळ झाली. म्हणजे हे ठीक झालं की डॉक्युमेंट घेतलेले, जेव्हा अगोदर जाऊन आला त्यावेळेस डॉक्युमेंट घेतलेलेच नव्हते, पण आज डॉक्युमेंट वगैरे देऊन सगळं आलेलं आहे. आता रिझल्ट यायचाच वेट करायचा आहे. म्हणत होता की 15 तारखेपर्यंत टाईम दिलेला आहे सगळ्यांना डॉक्युमेंट जमा करण्याचा, त्यानंतर जे आहे ना रिझल्ट कधी येऊ शकतो, म्हणजे 20-25 तारखेपर्यंत येईल तो रिझल्ट, म्हणजे मेन फायनल जे रिझल्ट आहे 20-25 तारखेला येणार आहे दीपकचा. तर असो, इकडं मी आता करत आहे संध्याकाळचा स्वयंपाक, म्हणजे जी इव्हनिंगची कामं होती ती आवरली, झाडणं झालेलं आहे, पूर्ण घरचं भांडी वगैरे क्लीन केले, फ्रेश झाले, देवाला दिवा लावला. आता मी बनवत आहे स्वयंपाक. तर 2 दिवस झाले फक्त वरण आणि ही ती भाजीच बनवत होते, पण आज मला काहीतरी स्पेशल बनवावं. दीपक पण आहे घरी, सगळेजण असले ना, बनवलं तर सगळेजण खातात, ते काही एक जण तिकडे एक जण इकडे झालं आणि काही बनवलं तर बघा, त्यामुळे मन लागत नाही माझं, मी बनवतच नाही. ज्या वेळेस सगळेजण घरी असतात त्यावेळेस काहीतरी स्पेशल रेसिपी बनवावीशी वाटते. तर आज मी बनवत आहे आलू आणि वटाणे, जे आता हिरवे वटाणे येतच आहेत ते टाकून मी मिक्स भाजी बनवते. खूप छान आणि टेस्टी भाजी झालेली होती. तर इकडे बटाटे मी काढून घेतलेले, पाण्यात टाकले आणि अगोदर छिलून मी पाण्यात टाकत आहे, म्हणजे याचा कलर चेंज होऊ नये. तोपर्यंत आमचे छोटे राजकुमारी आलेले आहेत, तर दोघांची चर्चा, म्हणजे 2-3 दिवस दीपक नव्हता, याला करमत नव्हतं, आज आलेला आहे, चर्चा चालू आहे. ही भाजी मी कशा पद्धतीने बनवली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. आता या व्हिडिओला इथं एंड करत आहे. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.